नमस्कार मित्रांनो, डिजिटिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अखेर बहुप्रतीक्षित स्कायमेट वेदरचा जो 2026चा साठीचा जो हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मान्सून फोरकास्ट 2026चं हे जे स्कायमेट वेदरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेले आहे. याचा अंदाजाच्या ज्या माध्यमातून नेमका 2026चा मान्सून कसा राहील, पावसाळा कसा राहील आणि कसा राहणार आहे, हे कमी पाऊस पडणार आहे का, दुष्काळ पडणार आहे का, तर हे पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रभाव राहू शकतो का, या सर्व प्रश्नांची उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण एक अपडेट घेतलं होतं की च्या माध्यमातून अलेनचा जो प्रभाव हा प्रागतिक स्तरावरती राहण्याचा संकेत देण्याचा आलेले होते. परंतु संकेत महाराष्ट्रासाठी किती पट लागू होतात, याचा प्रभाव महाराष्ट्रासाठी लागू होणार का, या देखील ठिकाणी समजण्यासारखं होतं. आणि अशाच प्रकारे जर आता हवामानाचे आलेले अंदाज, अलेनचा जो राहणार प्रभाव, या सर्व गोष्टी सांगण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा आता याचा जो प्रभाव महाराष्ट्रासाठी लागू होणार ते या समजण्यासारखे होतं. आणि अशाच प्रकारे आता हवामानाचा जो आलेला अंदाज राहणार आहे, प्रभाव या सर्व गोष्टीचा सांगण्यात आलेल्यामुळे शेतकऱ्यांचा आता प्रतीक्षा लागलेली आहे. ते म्हणजे लॉग फोरकास्ट मान्सूनचे जे आता यांच्यामध्ये आज स्कायमेटची वेदरच्या माध्यमातून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. साधारणपणे एक आठवड्यानंतर आता भारतीय हवामान, आणि तुम्ही ऐकू पण शकता, साधारणपणे जे एका आठवड्यानंतर आता एक भारतीय हवामानचा विभागाच्या माध्यमातून अंदाज वर्तवण्यात येईल. आणि यांच्यानुसार जे आता पुढे जे मान्सून कसा राहणार आहे, या ठिकाणी थोडक्यात समजण्यासाठी थोडीशी मदत होणार आहे. मित्रांनो, स्कायमेटच्या वेदरच्या माध्यमातून जो अंदाज दिला जातो हा अतिशय तंतोतत असणारा, म्हणजे तंतोतत म्हणजे बरोबर असणारा ठरणारा असतो. त्यांच्यामध्ये जो थोडेफार काही फरक पडू शकतो, परंतु प्युरेट प्रकारचा हा मान्सूनचा अंदाज म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो. यांच्यामध्ये मान्सून पूर्णपणे देशभरासाठी 94% राहण्यासाठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. साधारणपणे 96 ते 100%पर्यंत, 104%पर्यंत मान्सून हा नॉर्मल असतो. परंतु हा नॉर्मलपेक्षा 2% कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि जो हा प्रभावशाली ठरत आहे, जो मान्सूनच्या हाफ सेशनमध्ये म्हणजे सेकंड हाफमध्ये, म्हणजे साधारणपणे ऑगस्ट नंतर जो सप्टेंबर कालावधी थोडा स्ट्रॉंग होऊ शकतो, अशा प्रकारची शक्यता त्यांनी वर्तवण्यात आलेली आहे. आणि जून महिन्यामध्ये पाऊस स्टेबल राहील. परंतु जुलै ते सप्टेंबर कालावधीमध्ये अलेनेचा प्रभाव दिसू शकतात. म्हणजे अशा प्रकारचा अंदाज ह्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आता पूर्ण देशाचं जे काही पर्जन्यमान्य जे आकडेवारीनुसार पर्सेंटेज वर्तवले आता यांच्यामध्ये 817 मिलीमीटर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. प्लस मायनस पार्ट यांच्यामुळे हा 94% होतो. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर देशभरात पर्जन्यमान्य हे सरासरी 868 मिलीमीटर, आणि हा पाऊस यावर्षी 817 मिलीमीटर एवढा राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण आता यांच्यामध्ये काही भागांमध्ये आणखी कमी होऊ शकतो आणि जास्तीत जास्त येऊ शकतो, ते सुद्धा आपण थोडक्यातच जाणून घेऊया. आता यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 30% भागांमध्ये, म्हणजे 30% जी प्रॉबिलिटी आहे ते दुष्काळ राहण्याची, 10% जर नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा जास्त 20% नॉर्मल पाऊस शकतो, आणि 40% बिलो नॉर्मल. आता दुष्काळ ही परिस्थिती 30% आणि सरासरीपेक्षा कमी 40%, म्हणजे एकंदरीत जर सरासरीपेक्षा कमी 70% पाऊस राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. यांच्या जर आपण पाहिलं तर भाग आणि न्याय जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर असलेला किंवा पूर्वेकडील राज्य असतील अशा राज्यातील सरासरी जास्त पर्जन्य राहणार आहे. परंतु मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र पूर्णपणे असेल, मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, राजस्थान भाग असेल किंवा यांच्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतका राहू शकतो. यांच्यामध्ये गुजरात आणि राजस्थान काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी खूप पाऊस कमी पडणार आहे आणि राहणार आहे, यांच्यामध्ये 110पेक्षा जास्त कमी पावसाचे 0% चान्स आहे. आणि 10% चान्स येतात 96 ते 104 त्याला सरासरी ॲव्हरेज पाऊस म्हणतो. नॉर्मल पाऊस हा 20% राहण्याचा चान्सेस आहे. आणि थोडा जर पाहिला म्हणजे पर्जन्यानं हे कमी राहणार आहे पाऊस, म्हणजे असं दाखवलं आहे. या ठिकाणी जर निश्चित केलेलं, आता यामध्ये जूनमध्ये 101%पर्यंतचा पाऊस राहू शकतो. जून हा स्टेबल राहणार आहे आणि 70% नॉर्मल पावसाचे चान्सेस आहे आणि 10% अव्वल नॉर्मल पावसाचे चान्सेस आहे.
तर थोडंसं कमी जास्त पाणी येऊ शकते आणि एवढा राहील म्हणजे की 40% चान्स हा जर नॉर्मल जर आणि 20% चान्स नॉर्मल आणि यांच्यात जर ऑगस्टमध्ये जर 20% हे चान्स आहेत म्हणजे 60% चान्स आहेत. बिलो नॉर्मलचे म्हणजे सरासरीपेक्षा कमी राहण्याचे 60% आहे. तुम्ही पूर्ण पाहू शकता आणि जे 70% चान्स आहेत की पाऊस कमी राहू शकतो आणि ह्या विपरीत आहे महाराष्ट्र. आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जो हा फोरकास्ट देण्यात आलेला आहे म्हणजे यांच्यामधून पूर्ण देश चित्रपट आणि देशाच्या चित्रानुसार हा पाऊस कमी राहू शकतो. एकंदरीत जर पाहिलं तर आपण तर कमीत कमी करता येतं I4D या सध्या पॉझिटिव्ह आहे. जे जर आणखी जर सक्रिय झाला तर आपल्यावरती प्रभाव असू शकणार नाही. तो राहू शकणार नाही आणि परंतु जर त्याच्या गोष्टी त्यांच्याबद्दल अपडेट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील येतील म्हणजे आजपासून साधारणतः 1.5 महिन्यानंतर ती परिस्थिती आपल्याला कळणार आहे. पूर्णतः कळणार आहे. आता जरी आपण असा साधा एक व्हिडिओ काढला त्याच्यानंतर एक पूर्णतः एक चांगला व्हिडिओ काढू ते त्यांचं ते हे झाल्यानंतर आणि जास्तीत जास्त पाऊस त्यांच्यामुळे सप्टेंबर ऑगस्ट जर ऑक्टोबर महिन्यानंतर अलेच्या प्रभावामुळे या भागामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. पाऊस खूप मोठा पडतो त्यांच्यामुळे पुन्हा ऑक्टोबर महिना नोव्हेंबर महिन्यातील खूप मोठ्या पावसाची शक्यतासुद्धा ठिकाणी दिसून येते. परंतु या स्थितीची काय असणार आहे ह्या महिन्याचे कळल्यानंतर पुढच्या ज्या काही स्थिती असतील त्या समजल्यानंतरच 8 दिवसानंतरच हवामानाच्या विभागाच्या माध्यमातून 14 किंवा 15 एप्रिलला लॉंग टाईमचा फोरकास्ट दिला जाईल. ते साधारणपणे 25 ते 30 वर्षाच्या हवामानाच्या अंदाजावरून अभ्यास करून तो आपल्याला सांगते. 100% स्कायमेट वेदरचा आलेला हा भारतीय हवामानाचा विभागात अंदाज कुठल्याही प्रकारचे फरक दिसून येत नाही. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसाठी आणि नवीन अपडेटसह. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. DigiTube मराठी चॅनलला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.